जय राधा माधवा कुंज बिहारी माधवा जय राधा माधवा कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदनंदन व्रजगन रंजन यशोदनंदन व्रजगन रंजन जमुना तीरा वनचारी जमुना तेरा वनचारी जय राधा माधवा कुंज बिहारी जय राधा माधवा कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदनंदन व्रजगन रंजन यशोदनंदन व्रजगन रंजन जमुना तीरा वनचारी जमुना तेरा वनचारी जय राधा माधवा कुंज बिहारी जय राधा माधवा कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण
Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Gauranitai, Jaya Gauranitai, 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 Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram. Jaya Giri Govardhan, Jaya Giri Govardhan, Giri Govardhan, Giri Govardhan, Giri Govardhan, Giri Govardhan, Giri Govardhan, Giri Govardhan. Jaya Radha Vrindavan Chandra, Radha Vrindavan Chandra Radhe. Radha Vrindavan Chandra Radhe. Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Prabhupada, Jaya Prabhupada, Prabhupada, Gaur Pimanande Jai Vishupad Paramahamsa Pri Rajagacharya Stotra Satya Sri Srimad His Divine Grace Sirabai Charan Arvind Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Ananta Koti Vaishnava Vrinda Ki Swami Biti Founder Acharyas Divine Grace Srila Prabhupada Ki Namacharya Srila Haridas Thakur Ki Samavata Bhakta Vrinda Ki Harinam Sankirtan Ki Granthara Srimad Bhagavatam Ki Jai Nitai Gaura Premanande. All glories to be assembled devotees. All glories to be assembled devotees. All glories to be assembled devotees. All glories to Sri Guru and to Sri Gauranga. All glories to Sri Prabhupada Ki. Hare Krishna. So, Sunday.
प्रोग्राममध्ये. आज आपलं खूप महत्भाग्य आहे, परम सौभाग्य आहे की आपल्यामध्ये श्री गोपालांच्या वरिष्ठ शिष्यांपैकी एक विशेष शिष्य परमपूज्य भक्ती राघव स्वामी महाराज सासवडला आलेले आहेत. महाराजांचा परिचय तसं महाराजांचं खूप मोठं कार्य आहे पूर्ण जगामध्ये, आणि थोडासा अल्प परिचय. महाराजांचा जन्म 1946 मध्ये झाला. ओंटारियो प्रांत जो आहे फ्रेंच कॅनेडियन फॅमिलीमध्ये उत्तर अमेरिकेमध्ये, आणि 1968 साली महाराजांनी त्यांची ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, आणि त्याच्यानंतर 68 ते 74 महाराजांचा सुरुवातीपासून एक कल होता की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे, आणि म्हणून त्याच उद्दिष्टाने महाराज समाजामध्ये लोकांचं मन कशा प्रकारे कार्य करतं आणि आपण कशा प्रकारे लोकांना मदत करू शकतो या उद्दिष्टाने महाराज पूर्ण कॅनडामध्ये पण बऱ्याच वेगवेगळ्या समाजाच्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याच कालावधीमध्ये 1974 मध्ये महाराजांची भेट इस्कॉन संस्थापक आचार्य कृष्णकृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादांना भेटले, आणि त्वरित महाराजांनी हे जाणलं की वास्तविक खरी समाजसेवा काय आहे. कारण या जगामध्ये आपण बघतो की बरेच लोक आहेत जे समाजसेवा करतात, पण त्यांना कळत नाही की ॲक्च्युली खरी सेवा काय आहे. आणि म्हणून बरेच समाजसेवक असतात, शेवटी दुःखीच असतात, संतुष्ट कधी होऊ शकत नाही. पण आपण बघू शकतो की एक असं विशेष व्यक्तिमत्व आहे की त्यामध्ये महाराजांना हे समजलं की मी ज्यावेळेस भगवंतांची खरी सेवा करेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने पूर्ण समाजाची पण सेवा होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी लगेच प्रभुपादांचा आशय स्वीकार केला, आणि 1974 मध्ये श्री प्रभुपादांकडे त्यांची दीक्षा झाली. त्याच्यानंतर महाराजांनी विशेष करून त्यावेळेस कलकत्ता, मायापूर या प्रांतामध्ये जे काही तिथले ग्रामीण भाग आहे, विशेष करून मायापूरच्या पुढे, जे फक्त मायापूरला माहिती आहे, जो काही ग्रामीण भाग आहे तिथे खूप खूप मोठा प्रचार केला. जरी महाराज भाषा इंग्रजी बोलतात, पण तरी पण त्यांची जी तीव्र इच्छा होती, आणि असं म्हणतात ना की जर आपली खूप तीव्र इच्छा असेल तर आपल्याला भगवंताबरोबर त्या सुविधा प्राप्त करून देतात. आणि त्यामुळे तिथे त्यांनी खूप मोठा प्रचार केला महाराजांनी. त्याच्यानंतर 1976 पासून 1992 पर्यंत महाराज मी सांगितल्याप्रमाणे मायापूर भागामध्ये होते. त्याच्यानंतर त्याच कालावधीमध्ये 1985 मध्ये महाराजांनी संन्यास स्वीकार केला. 85 म्हणजे ऑलमोस्ट 40 वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी. आणि तो ॲक्च्युली आता 40 वर्ष पूर्ण होतील गौरपणिमेला. तर आणि त्याच तेव्हापासून अविरतपणे प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये महाराज खूप सेवा करतात. 2001 ते 2004च्या कालावधीमध्ये महाराज विशेष करून इंडोनेशियामध्ये गेले होते. तिथे त्यांनी बराच प्रचार केला, आणि विशेषतः युवा वसतिगृह जे आहे, आणि त्याचबरोबर तिथे जे हरे कृष्ण कृषी केंद्रची स्थापना केली. तिथे जवळपास 200 असे परिवार आहेत. इंडोनेशियामध्ये बरेच जास्ती इस्लामीय धर्माचे लोक आहेत, पण तेही बरेच महाराजांचे अन्वय झाले त्यातले काही लोक. आणि त्याचबरोबर तिथे आपल्या वैदिक संस्कृतीचं पालन करणारा पूर्ण हा परिवार त्या ठिकाणी खूप मोठं केंद्र आहे ते. आणि 2004 मध्ये विशेष रूपामध्ये महाराजांनी गुरुकुलचा जो काही अभ्यास आहे तो खूप सखोलतेने केला. कारण महाराजांची असे पूर्णपणे दृढ निष्ठा होती की आपली वैदिक संस्कृती जी आहे ती सर्वोच्च संस्कृती आहे, आणि या संस्कृतीला आपण पूर्ण जगभर पसरवलं पाहिजे. खास करून पूर्वीचं जे काही आपलं संस्कृती आहे, पूर्वीची जी काही ट्रेडिशनल जीवन पद्धती होती, साधी राहणी, उच्च विचारसरणी, या पद्धतीचं जो काही आपलं जीवन होतं, पूर्वीच्या सगळ्या खेड्यांमध्ये असं जीवन होतं,
जास्ती करून पूर्ण खेडी स्वावलंबी होती आणि आता आपण खूप परावलंबी झालो आहोत. तर हे ज्ञान पुन्हा लोकांना प्राप्त झालं पाहिजे आणि म्हणून महाराजांनी तिथेच इंडोनेशियामध्ये एक मोठी ट्रस्ट स्थापित केली, ग्लोबल वर्णाश्रम एज्युकेशनल सोसायटी फॉर कल्चरल ऑर्गनायझेशन. तर या नावाची संस्था पण महाराजांनी तिथे स्थापना केली की जेणेकरून या आपल्या वैदिक संस्कृतीचा जो काही महत्त्व आहे ते सगळ्या जगामध्ये लोकांना समजावं. आणि असं म्हणतात ना की एखादा ज्यावेळेस भगवंतांच्या जवळ जातो आणि भगवंतांचा शुद्ध भक्त बनतो तर त्याचं जीवन जे आहे ते निश्चित रूपाने सगळ्या लोकांसाठी असतं. आणि त्याच्यामध्ये पण काही काही आपले असं एक समज असं की आपण आपलं शाळा शिकलो, कॉलेज झालं की आपण म्हणतो त्याला काही शिकायचं इच्छा नाही है ना. आपली उलटी आपण वाट बघत असतो की कशा प्रकारे आपली शाळा संपेल, कॉलेज संपून जाईल, जेणेकरून तुला काही अभ्यास करावा लागणार नाही. पण महाराजांचा एक विशेष गुण आहे की अजूनही महाराज जो काही आपल्या वैदिक संस्कृतीचा अभ्यास आहे तो खूप सखोलतेने करतात आणि याच अभ्यासामध्ये महाराजांनी 2023 साली महाराजांना PhD प्राप्त झाली. याच्यामध्ये पण मी विशेषतः सांगू इच्छितो की आपण बघतो की आपल्या भारतातील लोक जे आहेत ते PhD करायसाठी अमेरिकेत जातात ना. तर म्हणतात की अमेरिकेमध्ये PhD केली की मी खूप सुधारित झालो. पण महाराजांनी हे दाखवायचं होतं की खरा ॲक्च्युली विकास जो आहे तो आपण भारतीय संस्कृतीला शिकून त्याच्यावरती आपण PhD केली पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी भारतातली 108 गावं निवडली, त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरती PhD केली आणि त्यांना ही PhD 1.5 वर्षापूर्वीच प्राप्त झाली. आणि त्यामध्ये पण एक महत्त्वाचं लास्ट शेवटचा मुद्दा सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस भक्ती करतो त्यावेळेस आपली जी भक्ती असते ती थोडी खूप तोलमापून करतो आपण की किती द्यायचं, किती भक्ती करायची, किती वेळ द्यायचा, काया वाचा मनसा या 3 गोष्टी आपल्याकडे आहेत. तर वास्तविक संन्यास म्हणजे काय की जो व्यक्ती काया वाचा मनसा या 3ही भगवंतांच्या सेवेत लावतो. आणि याच्यामध्ये पण या जगामध्ये आपण बघतो की एखाद्या देशाचं रक्षण करण्यासाठी त्या देशाची मिलिटरी असते. ते जे सैनिक असतात ते त्या देशाच्या बाउंड्रीवरती राहून स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्या देशातल्या लोकांचा देहाचं, शरीराचं रक्षण करतात, बरोबर. पण खूप क्वचित लोकांना माहिती की शरीराचं रक्षणापेक्षाही महत्त्वाचं रक्षण कुठलं आहे? आध्यात्मिक चेतनेचं रक्षण आहे, अध्यात्माचं रक्षण आहे, स्वतःचं आत्म्याचं रक्षण आहे. आणि हे कार्य करणं खऱ्या अर्थाने शाश्वत कार्य आहे. आणि याच्यामध्ये पण ज्या प्रकारे आपले जे जवान असतात ते त्यांचा जीव धोक्यात घालतात रक्षण करण्यासाठी, तर मी या ठिकाणी विशेष सांगू शकतो की मला वैयक्तिक रूपाने पण जी काही प्रेरणा मिळते महाराजांकडनं ती या विशेष घटनेबद्दल आहे. 1980 ते 85 कालावधीमध्ये ज्यावेळेस आपलं मायापूरचं मंदिर बनत होतं त्या मंदिरामध्ये त्यावेळेस बरेच मुसलमान लोक जे आहेत ते खूप त्रास द्यायचे त्यावेळेस आणि बऱ्याच लोकांना मारण्याचा प्रयत्न करायचे. कधी कधी काही हत्यारे घेऊन मंदिरात यायचे. त्यावेळेस मायापूर खूप छोटंसं ठिकाण होतं. तर त्यावेळेस काही मोजके भक्त होते आणि त्यातले पण विशेष सगळे परदेशातून आलेले भक्त होते आणि प्रभुपादांचे उपदेश आहेत ते पालन करण्याचा प्रयत्न करत होते. प्रभुपादांची जी काही आज्ञा होती त्यामुळे मायापूरचं रक्षण केलं पाहिजे, तर त्या आज्ञेच्या द्वारे महाराज सेवा करत होते. त्या सेवेमध्येच एकदा काही इस्लामी लोक जे आले होते अटॅक करण्यासाठी मंदिरामध्ये आणि त्यावेळेस महाराजांनी विशेष रूपाने तिथले जे छोटे विग्रह होते भगवंत राधा माधवांचे विग्रह ते छातीशी कळकळून उभे होते की माझा प्राण पण त्याग करायला नसेल तयार असावा पण भगवंतांना काही इजा होऊ नये. आणि त्यावेळेसच त्याच घटनेमध्ये बरेच काही वाद झाले, बरेच काही भांडण झाले, बरेच काही युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी महाराज ज्या ठिकाणी उभे होते तिथेच बॉम्ब टाकलं आणि त्यामुळेच महाराजांचा एक पाय त्यामध्ये गेला. तरी पण आपण बघू शकतो की आता वयाच्या 78व्या वर्षी पूर्ण जगामध्ये असा प्रचार करणं एवढं सोपं नाही आहे. आपण 60 वर्षानंतरच विचार करायला लागतो की आता वास आता काही पुढचं होणार नाही आहे. पण हे एक ज्वलंत उदाहरण की ज्यावेळेस व्यक्ती भगवंताची शुद्ध भक्ती प्रामाणिकतेने करतो तर त्याच्यामध्ये
काया वाचा मनसा पूर्णपणे भगवंताच्या सेवेत लावतो आणि तो खरा आनंद आहे म्हणून असं आपण करू शकतो याचा एक पुरावा म्हणजे स्वतःचं महाराजांचं जीवन आहे. तर आपण महाराजांचं स्वागत करूया आज सासवडमध्ये, इस्कॉन सासवडमध्ये. तुम्हाला हरिबोल बोलून परमपूज्य भक्तिराज स्वामी महाराज की जय. You can give me a copy of that book, Speaking about Varnashram. सर्वांनी पुढे सरला प्रभूजीने पुढे सरला. Om Ajnanatimidandasya Gyananjana Shalakaya Chakshurunmilitam Jena Tasmai Shri Gurave Namaha. Shri Chaitanya Manobhistam Stapitam Jena Bhutale Swayam Rupa Kadamahyam Dadati Swapadantikam Vandeham Shri Guru Shri Juta Padakamalam Shri Gurun Vaishnavam Scha Shri Rupam Sagrajatam Sahagana Ragunatam Vitam Tvam Sajivam Sadvaitam Savadutam Tadijana Sahitam Krishna Chaitanya Devam Shri Radha Krishna Padam Sahagana Lalita Shri Visakambitam Scha. Hai Krishna Karuna Sindhu Dinabandhu Jagatpate Gopisha Gopika Kanta Radha Kanta Namostute Tata Kancana Gourangi Radhe Vrindavaneshwari Vrishabhanusuti Devi Pranamami Haripriye. Vansakalpatarubhyasya Vipa Sindhubhyaeva Sa Patitanam Pavanebhyo Vaishnavebhyo Namo Namaha. Jaya Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhara Sivasadi Gaura Bhakta Vrinda. Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Sarabhyaya Namaha. 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 Mukam karoti vacharam pangum langayate girim Yat kripa tamaham bande Shri Gurum Dinataranam. Yat kripa tamaham bande Shri Gurum Dinataranam. Hare Krishna Hare Krishna Hare Krishna
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. So I'd like to begin by welcoming all the devotees who are attending this weekly program, is it? Yes. Yeah. तर सर्वप्रथम सर्व भक्तांचं साप्ताहिक सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. At least once a week we should come together to chant the holy name and hear from Bhagavad Gita and Srimad Bhagavatam. कमीत कमी आठवड्यातून एकदा आपण एकत्रित झालो पाहिजे हरिनाम कीर्तन करण्यासाठी आणि श्रीमद भागवत आणि भगवद्गीता याच्यातून श्रवण करण्यासाठी. Of course, the standard is that we should do this every single day, chanting the holy name and hearing from Shastra. वास्तविक रूपामध्ये हे कार्य आपण दररोज केलं पाहिजे, भागवताचं श्रवण आणि कीर्तन. So this evening I wanted to highlight a little bit two particular books, one which is famous and well known and is in so many ways the foundation of our Vedic culture, which means Bhagavad Gita as it is. तर आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये मला दोन महत्त्वाच्या ग्रंथांवरती प्रकाश टाकायचा आहे. एक तर जी सर्व लोकप्रिय आहे, वैदिक संस्कृतीचं मूळ असलेली श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. This Srimad Bhagavatam, Srila Prabhupada would explain, before he went to the Western countries, many sadhus, saintly persons from India, they also went to the Western country and spoke about Bhagavad Gita. तर श्रील प्रभुपाद सांगतात की ते अमेरिकेमध्ये जायच्या अगोदर भगवद्गीतेवर अनेक लोकांनी भाष्य केलं आणि त्याच्यावरती प्रवचन पण केलेली आहे. Although many swamis spoke about Bhagavad Gita, practically no one actually became a committed follower and devotee of Bhagavad Gita. बरेच स्वामी त्यांनी भगवद्गीतावरती बरेच काही भाष्य केलं, बोलले, प्रवचन केले, पण कोणी त्यांचे विशेष असे अनुयायी झाले नाही. But we know that since our founder Acharya Srila Prabhupada has introduced the Bhagavad Gita, giving the title as it is, to stress the absolute necessity of presenting the Bhagavad Gita, the teachings of the Bhagavad Gita in Guru Parampara. Hundreds and thousands of people have become devotees of Krishna. पण आपण पाहतो की इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी जेव्हा ह्या गीतेचं प्रस्तुतीकरण केलं, या दृष्टिकोनातून की गुरु शिष्य परंपरेतून आलेलं हे ज्ञान किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो, तेव्हापासून हजारो लाखो भक्तांनी याचा स्वीकार केला. It is one of the fundamental instructions that is presented in the Bhagavad Gita itself, wherein Krishna explains that if we want to actually understand tattva, if we desire to truly deeply and completely understand the absolute truth, then we must follow the recommended process. तर भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्री कृष्ण सांगतात की जर आपल्याला हे अध्यात्मातलं गूढ तत्व जाणून घ्यायचं असेल, परम सत्य म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल, तर त्याची प्रक्रिया काय आहे हे स्वतः भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. So in the fourth chapter of the Bhagavad Gita, Krishna explains, Tad vidi pranipatena pariprashnena sevaya
Upadakshanti te jnanam jnaninas tattvadarshinaha. To have this darshan, this vision, this understanding of tattva, of the absolute truth, we must possess or develop three particular qualities. तर परम सत्याचं दर्शन किंवा दृष्टी ते पाहण्यासाठी दृष्टी मिळवायची असेल तर त्यासाठी तीन गोष्टींची पात्रता आपल्याकडे असली पाहिजे. तीन गोष्टींची पात्रता असली पाहिजे. And the first is pranipat. We have to develop the proper mindset, which is that of being meek and humble. तर सर्वप्रथम आहे प्रणिपात, म्हणजे आपण आपल्यामध्ये ही मानसिकता जागृत केली पाहिजे की आपण अतिशय दैन्य आणि नम्र सेवक आहोत. It is only with a humble frame of mind that we can approach a bona fide spiritual master. And then the second quality, we should be ready to engage in seva, devotional service. तर केवळ आपण ह्या नम्र भावनेनं जेव्हा आपण गुरूंकडे जातो तर ती पहिली पात्रता आहे. आणि दुसरी पात्रता आहे की आपण ह्या भावनेनं त्यांची सेवा केली पाहिजे. And the third qualification, which is mentioned in the verse, prashna, we should be curious to know, curious to understand, therefore we should be inquisitive. तिसरी गुणवत्ता किंवा पात्रता आहे की आपण प्रश्न विचारले पाहिजे, म्हणजे आपण उत्सुक असलं पाहिजे आणखीन आध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्यासाठी, आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रश्न केले पाहिजे. So the Bhagavad Gita is actually the eternal teachings which Lord Krishna reveals at the beginning of every creation, the Lord Brahma. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण हे उपदेश देत आहेत आणि ते अगदी सुरुवातीला, सृष्टीच्या निर्मितीच्या सुरुवातीला ब्रह्माजींना ते प्रदान करतात. It is a basic book of knowledge for all of mankind, for all of humanity. आणि भगवद्गीता हे असं शास्त्र आहे, हे सर्व मनुष्य समाजासाठी आहे. If one has not read or does not know the content of the Bhagavad Gita nicely, properly, one cannot actually understand himself, and one cannot bring a solution to the problems of life. जर एखाद्याला भगवद्गीतेमध्ये काय दिलेलं हे समजलं नाही तर तो स्वतःला समजू शकत नाही आणि त्याच्या जीवनातील समस्यांचं निराकरण कधी करू शकणार नाही. So we can easily say that this Bhagavad Gita is actually the most important book of knowledge in the whole world. आणि त्यामुळे आपण समजू शकतो की पूर्ण जगामध्ये श्रीमद भगवद्गीता हे फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. The essence of all spiritual transcendental knowledge and the essence also of material knowledge is contained, hidden within the pages of the Bhagavad Gita. तर ह्या भगवद्गीतेमध्ये पूर्ण अध्यात्माचा सार यामध्ये लपलेला आहे आणि त्याचबरोबर भौतिक जगातील महत्त्वाची तत्वे देखील ह्यामध्ये गुह्य रूपात दिलेली आहेत. Yes. Many years ago, our founder Acharya, while he was still in the Grihastha ashram, he actually wrote one very important essay that he called Gita Nagari. तर आपल्या संस्थेचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद ज्यावेळी ते गृहस्थाश्रमात होते त्यावेळी त्यांनी एक निबंध लिहिला ज्याचं नाव आहे गीता नागरी. In that essay, which is maybe less known to most people today, Srila Prabhupada highlights
the basic process. He actually highlights or presents his vision for introducing the teachings of the Bhagavad Gita. तर त्या निबंधामध्ये जो सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना माहीत नाहीये, श्रील प्रभुपाद त्यांचा दृष्टिकोन प्रस्थापित करतात की कशा प्रकारे गीता आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. Our various acharyas, they appear at different times in the history to assist the Lord in his mission of re-establishing the principle of dharma. आपल्या उद्धारासाठी विविध आचार्य अवतरित होतात भगवंतांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी, आणि भगवंतांचं आंदोलन आहे धर्माची पुनर्स्थापना करणे. Human form of life is primarily meant to understand actually these basic principles of dharma. आणि मनुष्य जीवनाचा उद्देश आहे की या धर्मांच्या तत्वांना आपण व्यवस्थित समजून घेणं. If one doesn't know about dharma according to Shastra, one is not considered a civilized human being. एखाद्याला शास्त्रानुसार धर्म काय आहे हे माहित नाहीये तर तो सभ्य व्यक्ती समजला जाणार नाही. The essence of dharma is that it is teaching us about what is the real goal and purpose of life. धर्माचं सार आहे की आपल्याला ते शिकवतं की मनुष्य जीवनाचं वास्तविक ध्येय काय आहे. And dharma, these principles of dharma are especially meant, we could say exclusively meant, for those living entities who are finally, after very long evolution from one species to another, finally attaining this human form of life to begin understanding about dharma. तर ही धर्माची तत्वे कोणासाठी आहेत की जे अनेक जन्मानंतर उत्क्रांती होऊन आता मनुष्य जन्म ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्यासाठी ही धर्माची तत्वे आहेत ज्याचं आचरण करून ते आणखी धर्म काय हे समजू शकतील. Actually, we are meant in this human form of life to actually mold our lives based on these principles of dharma. मनुष्य जीवनामध्ये आपलं हे ध्येय असलं पाहिजे की धर्मांच्या तत्वानुसार आपण आपलं जीवन चालवलं पाहिजे. So dharma is actually only possible, we can only begin to understand about dharma in the human form of life. आणि धर्म म्हणजे काय हे केवळ आपण मनुष्य जीवनामध्येच समजू शकतो. The primary purpose, and we could actually also say the only purpose in this human form of life is actually to understand and to put into practice these principles, eternal principles of dharma. तर मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश आणि केवळ एकच उद्देश हा असू शकतो की ह्या धर्माच्या तत्वांना आपल्या जीवनात अंगीकृत करून आचरण करणे. Dharma sometimes is translated as religion, but as pointed out by our founder Acharya Srila Prabhupada, that is not the proper rendering of the translation of dharma. Dharma does not actually mean religion. तर धर्म ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो आज चुकीच्या पद्धतीने समजला जातो आणि श्रील प्रभुपाद सांगतात की धर्माचा अर्थ जो आता समजला जातो तसा नाहीये. Dharma can be translated or better understood when we equate it to
laws of nature or our original nature. तर धर्माचा अर्थ आपण त्यावेळी व्यवस्थित समजू शकतो जेव्हा आपण प्रकृतीचे नियम काय आहेत किंवा आपली वास्तविक स्थिती काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करतो. At present, we are here in the material world, and we are having to deal with two main levels of reality. सध्या आपण भौतिक जगात आहोत आणि आपल्याला दोन प्रकारच्या सत्यांचा सदैव सामना करावा लागतो. The spiritual level of reality, transcendence, on the one hand, and the material level of reality, material nature. एका बाजूला आपली आध्यात्मिक सत्यता तर दुसऱ्या बाजूला भौतिक जगातील अस्तित्व. Both are referred to as prakriti in the Bhagavad Gita. भगवद्गीतेला दोन्हीला प्रकृती म्हटलेलं आहे. Material nature is known as apara prakriti, while the jiva, living entity, is known as para prakriti. भौतिक प्रकृतीला भगवद्गीतेमध्ये अपरा प्रकृती म्हटलेलं आहे आणि जीव जो आहे त्याला परा प्रकृती म्हटलेलं आहे. And unless we come to know and understand what is the actual nature of both para-prakriti and apara-prakriti, we will not be successful in reaching our final destination. जोपर्यंत आपण अपरा प्रकृती आणि परा प्रकृती काय आहे हे समजून घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या अंतिम गंतव्य स्थानी पोहोचू शकणार नाही. What is meant to be our final destination? आपलं अंतिम गंतव्य स्थान म्हणजे काय आहे? Anyone would like to venture? कोणी सांगू शकेल का आपलं अंतिम गंतव्य स्थान काय आहे? Bhagavatam. Yes. But Bhagavatam is very far away. It's not in the material world. We are in the material world. पण प्रभूजींनी उत्तर दिलं भगवत धाम. महाराज म्हणतात भगवत धाम तर खूप दूर आहे. आपण आता भौतिक जगात आहोत. Yes, our final goal or destination is to reach that eternal abode, which is not in the material world, where we will regain our eternal natural constitutional position. हे खरं आहे की आपलं अंतिम गंतव्य स्थान भगवत धामात जाणं आहे ज्या ठिकाणी जाऊन आपण आपलं स्वाभाविक स्वरूप प्राप्त करू शकतो. And of course, that is nicely explained in the Bhagavad Gita. The essence of the Bhagavad Gita teaches how the process of bhakti yoga is that topmost process which can bring us to that final topmost level of self-realization. आणि भगवद्गीतेमध्ये हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की कशा प्रकारे आपण ह्या अंतिम गंतव्य स्थानामध्ये जाण्यासाठी भक्ती या प्रक्रियेचा किंवा मार्गाचा वापर करू शकतो. So the perfection actually for the jiva, for the living entity, is to realize this transcendental nature of a pure devotional service to Krishna. तर जीवाचं कर्तव्य आहे की त्यांनी या गोष्टीचा साक्षात्कार करून घेणं की अंततोगत्वा मला भगवान श्री कृष्णाच्या प्रती शुद्ध भक्ती करणे गरजेचं आहे. But in order to facilitate, in order to help us come to that realization and understanding, Krishna, within his
material nature or within apara prakriti has established a system which will favor, not only favor but actually accelerate our ability to become spiritualized. ह्या साक्षात्कारापर्यंत पोहोचण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी या भौतिक जगामध्ये एक विशेष पद्धती दिलेली आहे, ज्याद्वारे आपण आपल्याला ती अनुकूल पण ठरेल आणि त्याचबरोबर तो साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी लवकरात लवकर मदत पण करेल. So in other words, dharma, we are emphasizing the need to understand dharma. Dharma needs to be understood very deeply. Dharma needs to be understood very deeply, both on the spiritual level as well as on the material level. तर त्यामुळे आपण इथे धर्म काय हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत, तर तो सखोल पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, दोन्ही दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं आणि भौतिक दृष्टीनं. And both these levels of dharma are not so easy to actually realize. या दोन्ही प्रकारचे धर्म चा साक्षात्कार करून घेण्यासाठी किंवा समजण्यासाठी एवढे सोपं नाहीये. And in our modern context, in the context of modern civilization, which prides itself, modern civilization is advertising, promoting how advanced we are in all fields of life. It becomes even more challenging to understand what is meant to be our material swadharma. आणि आधुनिक समाजामध्ये ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे संशोधन होऊन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झाली आहे, या ठिकाणी आणखीन आपला वास्तविक स्वधर्म समजण्यासाठी आपल्या समोर एक मोठं आव्हान निर्माण होत आहे. I think we have a captive audience. You know what is captive audience? Captive audience means people are sitting and hearing attentively. That's captive audience. Capturing the attention. It means captive audience. I'm sensing that we have a captive audience, which is good. Congratulations. महाराज म्हणतात की माझे जे श्रोते तुम्ही सर्वजण बसले आहात, हे सर्व ध्यानपूर्वक ऐकत आहात आणि समजण्याचा प्रयत्न करत आहात. ही खूप चांगली गोष्ट आहे. Yeah, it's like captive means catching actually. So I will not take very long time, but I want to bring together these two aspects of dharma which are so absolutely essential to understand and to put into practice. मी तुमचा आणखीन जास्त वेळ घेणार नाही, पण हे फार महत्त्वाचं आहे. हे दोन्ही प्रकारचे धर्म जाणून घेण्यासाठी आणि त्याचा एकमेकाशी काय संबंध आहे. It is not only spiritual transcendental knowledge which is very confidential and mysterious. असं नाहीये की केवळ आध्यात्मिक ज्ञानच खूप गुह्य आहे आणि रहस्यमय आहे. Krishna, being the Supreme Personality of Godhead, has created this material cosmic manifestation also filled of hidden realities that we could call actually hidden secrets as well. आणि भगवान श्रीकृष्णांनी ही जी भौतिक सृष्टी निर्मित केली आहे, या सृष्टीमध्ये देखील अशी बरीच गोष्ट आहे जी आपल्यापासून आतापर्यंत लपलेली आहे. Just like Krishna explains in the Bhagavad Gita, chapter 9, second verse, Raja Vidya, Raja Goyam, Pavitram Idam Uttamam Guyam. This knowledge of Bhagavad Gita is very confidential. जसे की भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजविद्या राजगुह्य. ही जी राजविद्या आहे, भगवद्गीतेची विद्या आहे,
ती अतिशय गुह्य आहे. But we should keep in mind Krishna when he speaks about the Rajavidya. Naturally, we think about the transcendental knowledge that Krishna is revealing to Arjuna. So that transcendental knowledge is very confidential. तर ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात राजविद्या राजगुह्य, त्यावेळी आपल्याला समजलं पाहिजे की ही राजविद्या म्हणजे जे दिव्य ज्ञान आहे हे अतिशय गुह्य आहे. In a similar way that this transcendental knowledge is very confidential and very mysterious, Krishna's material knowledge in the context of dharma, in the context of how we should be living our lives, is also very confidential and very mysterious. त्याचबरोबर हे जे भौतिक ज्ञान आहे आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून ते देखील अतिशय गुह्य आहे आणि रहस्यमय आहे. I was mentioning a few minutes ago about an essay which Prabhupada wrote way back in 1956 called Gita Nagari. And in that essay, Srila Prabhupada makes reference to these two levels of dharma. तर मी काही वेळापूर्वी तुम्हाला सांगत होतो श्रील प्रभुपादांनी जो निबंध लिहिला आहे गीता नगरी नावाचा, त्यामध्ये श्रील प्रभुपाद या दोन प्रकारच्या धर्मांचं वर्णन करतात. And he actually outlines, Srila Prabhupada outlines how this is way back, before Srila Prabhupada went to the Western countries. Srila Prabhupada, as a pure devotee of the Lord, was envisioning how to introduce actually the mission of the Lord. श्रील प्रभुपाद हा दृष्टिकोन ठेवत होते एक शुद्ध भक्त होण्याच्या नात्याने की हे भगवद्गीतेचं ज्ञान संपूर्ण जगामध्ये कशा प्रकारे प्रस्तुत केलं पाहिजे. Great personalities like Srila Prabhupada, they are by nature visionaries. श्रील प्रभुपादांसारखे महान व्यक्तिमत्व नेहमीच पुढच्या गोष्टींचा विचार करून वस्तू मांडत असतात. And Srila Prabhupada, he outlined how this mission, ultimately this mission of Lord Chaitanya Mahaprabhu, was meant to be introduced to address these two levels of dharma. आणि श्रील प्रभुपाद त्या ठिकाणी सांगतात की चैतन्य महाप्रभूंचं हे जे आंदोलन आहे हे ह्या दोन प्रकारच्या धर्मांचं वर्णन करण्यासाठी आहे. The spiritual swadharma on the one hand, and on the other, what is meant to be our material swadharma. एका बाजूला आपलं आध्यात्मिक स्वधर्म काय आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलं भौतिक स्वधर्म काय आहे हे दोन्ही जाणून घेण्यासाठी. And sometimes I think, looking at what has transpired and what is actually taking place in the world today, in the general population as well as our devotee population, sometimes I think that the material swadharma is more concealed and hidden than the spiritual swadharma. तर आजकालच्या समाजाची परिस्थिती पाहता मला बऱ्याचदा असं वाटतं की आध्यात्मिक स्वधर्मापेक्षा आपला भौतिक स्वधर्म जास्त गुह्य झालेला आहे. Both levels of dharma, spiritual swadharma, material swadharma, are based on eternal, scientific, self-sustaining principles and concepts. दोन्ही जे हे धर्म आहेत आध्यात्मिक आणि भौतिक स्वधर्म हे एक शाश्वत शास्त्रीय आणि स्वावलंबी तत्वांवर अवलंबून आहे. So, just very briefly, I will outline this one small portion that Prabhupada describes in the essay Gita Nagari.
गीता नगरी नावाच्या निबंधामध्ये जे श्रील प्रभुपादांनी सांगितलं ते मी थोडक्यात इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. This is important to know for our full-time devotees, especially brahmacharis, who are more committed to the mission, as well as to the general rank and file devotees. तर ही जी गोष्ट मी इथं सांगणार आहे ही जे पूर्ण वेळ आपला वेळ दिलेले ब्रह्मचारी आहेत यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण भक्तांना पण तितकीच महत्त्वाची आहे. The perfection of a follower, and specifically of a disciple. The perfection of a disciple is to clearly understand the mentality, the mood, and the mission of the acharya. तर शिष्याचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आचार्याचं भाव काय आहे आणि त्याचं वास्तविक आंदोलन काय आहे हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. If we don't know what is the mission, or in an ordinary setting, if we don't know what instructions are given by the teacher, we will, as a student, we will not be able to follow. सर्वसाधारणपणे पण आपण पाहतो जर एखाद्या शिक्षकाने काय आदेश दिलेला आहे हे जर शिष्याला कळलं नाही तर मग काहीच लाभ नाही. So therefore it is important for all of us, whether we are full-time devotees in the temple or if we're not full-time devotees in the temple, we should endeavor to become full-time devotees outside the temple. त्यामुळे हे सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे. जे मंदिरामध्ये पूर्ण वेळ भक्तिमय कार्यामध्ये आहेत ते आणि जे पूर्ण वेळ मंदिरात नसतील तर पूर्ण वेळ मंदिराच्या बाहेर भक्तिमय कार्यात कसं लागता येईल हे पाहिलं पाहिजे. Our process is full-time. आपली ही जी पद्धत आहे ही सगळ्यांसाठीच फुल टाइम आहे. Full-time means we should have in our consciousness, that should be our primary meditation. तर फुल टाइम म्हणजे काय की पूर्ण वेळ आपल्या चेतनेमध्ये हाच विचार असला पाहिजे की मी कशा प्रकारे ही कृष्ण भक्ती केली. The more we actually develop that full-time state of mind or consciousness, only then we will be able to attract Krishna's attention. तर जेवढ्या पटीनं आपण ही चेतना बाळगू ही पूर्ण वेळ कशा प्रकारे माझा मी वेळ भगवंतासाठी देऊ तर त्या पटीनं भगवंत आपल्याकडे आकर्षित होतील. So I will now, I mentioned earlier I was going to speak about 2 books. So far I've only spoken about one, but I will very quickly or very soon introduce the other book. Yeah. तर मी सुरुवातीलाच म्हणालो की मी 2 पुस्तकांवरती तुम्हाला माहिती देणार आहे. तर आतापर्यंत मी भगवद्गीतेवर सांगितलं तर लवकरच तुम्हाला दुसऱ्या पुस्तकाबद्दल सांगतो. The other book is hidden actually in the essay Gitanagari. दुसरे जे पुस्तक आहे ते श्रील प्रभुपादांच्या निबंधामध्ये आहे. So now I need your even more concerted attention for the next 5 minutes. Only 5 minutes. आता पुढचे 5 मिनिटं मला आणखीन तुमचं ध्यान केंद्रित ध्यानाची आवश्यकता आहे. Prabhupada's vision, as written in that essay of Gitanagari, is absolutely essential for all of us to understand. तर प्रभुपादांनी जे सार दिलेलं आहे त्या निबंधामध्ये ते आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे समजण्यासाठी. Srila Prabhupada envisioned the mission of Lord Chaitanya, the mission of Krishna, to be introduced in 4 phases, 4 movements. Actually, Prabhupada called it 4 movements. श्रील प्रभुपादांनी जो विचार केला होता चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाचा प्रचार कसा व्हावा तर ते त्यांनी 4 विभागामध्ये गटामध्ये विभागलेला आहे. The first movement, Srila Prabhupada called it, at least you should try to make a mental note, or it might even be good to write it down. It is called Sankirtan movement. तर सर्वप्रथम जे विभाग आहे त्यामधला तो आहे संकीर्तन आंदोलन. महाराज म्हणतात की कमीत कमी तुम्ही मनामध्ये नोट्स घ्या, फिजिकली घेता येत नसतील तर. In the context of in the context of Gitanagari, Sankirtan movement means 2 things specifically: the chanting of the holy name and the distribution of transcendental literatures.
त्या निबंधामध्ये म्हटल्याप्रमाणे संकीर्तन या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे भगवंतांच्या दिव्य नावाचा प्रचार आणि भगवंतांच्या दिव्य साहित्याचा, शास्त्रांचा प्रचार. Sankirtan movement is the beginning of preaching activities anywhere. तर संकीर्तन आंदोलन म्हणजे कुठल्याही ठिकाणी प्रचार कार्याची सुरुवात करणे. That is how Srila Prabhupada, under one famous tree in Thompson Square Park, sitting down with Karatal, started to chant Hare Krishna, and in this way started the Hare Krishna movement. Yeah. जसं की आपण पाहतो की श्रील प्रभुपादांनी स्वतः या हरे कृष्ण आंदोलनाची सुरुवात टॉम्किन्सन स्क्वेअर पार्क मध्ये अमेरिकेमध्ये एका झाडाखाली बसून कीर्तन करून केलेली आहे. First movement, Sankirtan movement, the holy name in books. Second movement, Prabhupada called it temple worship movement. पहिली मूवमेंट किंवा पहिलं आंदोलन म्हणजे संकीर्तन आंदोलन आहे, ज्यामध्ये हरिनाम आणि ग्रंथांचं वितरण. दुसरं आंदोलन आहे मंदिरातील विग्रहांच्या सेवेचं आंदोलन. When there is sufficient interest, when books have been sufficiently distributed, and when the chanting has been introduced, naturally people who are curious and interested need a place. And by Krishna's mercy and arrangement and the mercy of the devotees, you now have this beautiful temple. ज्यावेळी खूप चांगल्या प्रकारे संकीर्तनाचा प्रचार होतो, ग्रंथांचं वितरण होतं, त्यावेळी सर्व भक्तांना एक गरज भासते की एक जागा असली पाहिजे, आणि भगवान श्रीकृष्णांच्या विशेष कृपेने तुम्हाला सर्वांना ही सुंदर जागा मिळालेली आहे. हरी बोल. Third movement, 2 more minutes of your focused attention. Third movement, Prabhupada called it spiritual initiation movement, which is, we can understand in our society, congregational preaching. Those who are coming to our temples, giving them that opportunity to know more deeply, to study and to be trained so that they can be committed to the mission of life. तिसरं जे आंदोलन आहे ते म्हणजे दीक्षा आंदोलन, ज्यामध्ये जो प्रचार झालेला आहे त्यामध्ये काही भक्तांची ही जी इच्छा होते की आपण आणखीन आपलं पूर्ण सर्वस्व यामध्ये अर्पण करावं, तर त्यासाठी आणखी विशेष प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेऊन त्यांना आणखीन ह्या ज्ञानाचं भर देऊन त्यांना पुढे विकसित करणे. And now we come to number 4. We have about 45 seconds of the 5 minutes. Prabhupada labeled the fourth movement as classless society movement. Classless society movement. Not so easy to translate. And I'll give us. तर चौथं जे आंदोलन आहे ते ट्रान्सलेशन करणं कठीण आहे, पण त्याचा मतित अर्थ आहे की वर्णाश्रम पद्धतीची स्थापना करणे. So yeah, there needs to be a short purport, explanation. Classless society movement, Srila Prabhupada explains, within the 4 natural varnas and ashramas that we call varnasrama, all the members are all engaged in the same activity, and that of rendering devotional service to Krishna. तर हा जो श्रील प्रभुपादांचा कन्सेप्ट आहे क्लासलेस सोसायटी, याच्यामध्ये मुद्दा श्रील प्रभुपादांचा हा आहे की स्वाभाविकता जी वर्णाश्रम पद्धती आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या वर्णानुसार कार्य करत असतो, ते सर्वजण एकाच ध्येयासाठी कार्य करतात, आणि ते म्हणजे भगवंतांच्या भक्तीसाठी. We could also say that classless society means clashless society when we're all fixed on the same goal. तर म्हणजे असा एक समाज ज्यामध्ये कोणाच्याही मध्ये मतभेद नाहीये, कारण सर्वांचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे. And that is known within our society and as
labeled and explained by our previous acharyas as Daiva Varnashrama Dharma. आणि ते आपल्या आचार्यांनी आणि आपल्या या आंदोलनामध्ये त्याचं नाव ठेवलेलं आहे दैव वर्णाश्रम पद्धती. Yes. So the first, just to summarize, out of the 4 movements that Srila Prabhupada introduced, the first 3 are primarily in connection with the spirit soul and spiritual practices. तर श्रील प्रभुपादांनी हे जे 4 आंदोलन आपल्याला सांगितले आहेत त्यापैकी पहिले 3 जे आंदोलन आहेत हे खास करून आपल्या आध्यात्मिक उन्नतीच्या साठी किंवा विकासासाठी आहेत. And most of those activities are actually taking place largely in our temples. Yeah. आणि ह्या 3 आंदोलनांपैकी बरेच ठिकाणी हे 3 आंदोलन व्यवस्थितपणे खूप चांगली पद्धतीने चालू आहे. In our temples where devotees are staying, and also in our congregation which is closely connected with our temples. फक्त मंदिरामध्ये राहणारे भक्त नाही तर मंदिराशी निगडित असलेले सर्व भक्तांमध्ये देखील या 3 प्रकारचे आंदोलन चांगल्या प्रकारे चालू आहे. Now many of you may not know or may not have heard one of the important statements given by our founder Charya in regards to this 4th movement. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहित नसेल श्रील प्रभुपादांनी ह्या 4थ्या आंदोलनाबद्दल काय सांगितलं आहे. Srila Prabhupada actually stated that 50% of my mission has yet to be established, that of establishing Varnashrama Dharma. श्रील प्रभुपाद म्हणाले माझ्या सर्व कार्यामध्ये 50% कार्य अजून शिल्लक आहे आणि ते म्हणजे वर्णाश्रमाची स्थापना. There are many important statements both in his writings as well as conversations and letters whereby Srila Prabhupada very elaborately explains what is meant to be Daiva Varnashrama Dharma. तर श्रील प्रभुपादांनी जे काही ग्रंथ दिलेले आहेत किंवा जे काही त्यांनी वार्तालाप केलेले आहेत या सर्व किंवा जे काही प्रवचनं दिलेली आहेत ह्या सर्वांच्या माध्यमातून हे दैव वर्णाश्रम म्हणजे काय हे व्यवस्थित समजू शकतो. And I now come to the second book that I will now share with you. At present we only have it in English, we don't have it in your local language. But the title of the book is Speaking about Varnashrama, containing 100% the various statements given by Srila Prabhupada. तर त्यामुळे मी आता दुसऱ्या ग्रंथाकडे वळतो आणि जे सध्या इंग्रजी भाषेमध्येच उपलब्ध आहे इतर भाषांमध्ये सध्या उपलब्ध नाही ज्याचं नाव आहे स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम. यामध्ये श्रील प्रभुपादांनी जे काही मुद्दे दिलेले आहेत वर्णाश्रमाबद्दल ते सर्व यामध्ये आहेत. And basically in a nutshell, just a few minutes, this 4th movement, this 4th phase is referring to what is meant to be the natural lifestyle as we find in the Vedic culture, and to help us more easily understand the lifestyle as demonstrated by Krishna and Balaram and the residents of Vrindavan 5,000 years ago in the small village of Vrindavan. तर ह्या सगळ्या 4थी जे हे आंदोलन आहे ह्याचं विशेष महत्त्व हे आहे की आपली वैदिक संस्कृती पुन्हा स्थापित करण्याचे यामध्ये तत्व आहेत. खास करून जे कृष्ण आणि बलराम यांनी वृंदावनमध्ये 5000 वर्षापूर्वी काय स्थापित केलं काय आपल्याला उदाहरण स्थापित केलं हे सिद्ध करण्यासाठी. And that lifestyle, which is basically a village or agrarian lifestyle, is very closely and intimately connected with cows, with land, Mother Nature, and the primary focus of cultivating a higher consciousness which is meant to culminate in Krishna consciousness. आणि ती जीवनशैली आहे काय तर ती जीवनशैली ही गायींच्या संबंधित आहे, जमिनीच्या संबंधित आहे
आणि आपली चेतना उच्च करण्याच्या संबंधित आहे, इतक्या स्तरापर्यंत की आपण पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊ. And Prabhupada makes many important statements describing the importance of actually living according to the principles of Varnashrama Dharma. त्यामुळे श्रील प्रभुपादांनी अनेकदा आपल्याला ह्या गोष्टीचा उपदेश केलेला आहे की वर्णाश्रमाच्या धर्मानुसार किंवा तत्वानुसार कसं आपण जीवन जगलं पाहिजे. When grandfather Bhishmadev, who is lying on his bed of arrows, begins to instruct Yudhishthira Maharaj, what is the first instruction he gives him? जेव्हा पितामह भीष्मदेव शरपंजरीवर पडलेले होते त्यावेळी त्यांनी सर्वात पहिला उपदेश युधिष्ठिर महाराजांना काय केला? He actually makes reference to the system created by Krishna of Varna and Ashrama, because a king, in our Vedic culture, Rajarishi, he is meant to organize society based on this eternal system of Varnashrama Dharma. तर त्या ठिकाणी पितामह भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना जे राजर्षी आहेत, राजर्षी म्हणजे राजा आणि ऋषी, ह्यांना माहीत असलं पाहिजे की समाजाचं व्यवस्थापन वर्णाश्रम पद्धतीने कसं केलं पाहिजे आणि म्हणून भीष्मदेव त्याचा उपदेश सर्वप्रथम करतात. And immediately in the purport, Srila Prabhupada, in the very first line, he very nicely explains that this knowledge of Varna and Ashrama, as instructed by grandfather Bhishmadev, when understood and properly followed, is meant to accelerate the development of spiritual qualities within us. आणि ज्यावेळी हा मुद्दा भागवतामध्ये चर्चेला येतो तर श्रील प्रभुपाद त्याच्या तात्पर्यामध्ये लगेच पहिला मुद्दा हा सांगतात की भीष्मदेव पितामह भीष्मदेव हे सांगतायत की वर्णाश्रम तत्वानुसार आपण कशी आध्यात्मिक प्रगती करू शकतो. Because the whole of Vedic culture actually is arranged in such a way, very nicely arranged, so that the vast majority of people can gradually be brought from the lower modes of nature to become situated at least in the mode of goodness and then beyond. तर वैदिक संस्कृतीचं व्यवस्थापनच असं आहे की जे सर्वसाधारण लोक तमोगुणामध्ये असतात त्यांचा विकास होऊन कमीत कमी सत्वगुणामध्ये स्थित होऊन त्यांना त्याच्या पुढेही जाण्यासाठी प्रेरित करतात. And living with cows, interacting with cows, being in the proximity of cows, living with nature, living in harmony with nature, producing our own food in a natural way, these are all conducive for our spiritual development. तर आपल्या आध्यात्मिक विकासासाठी ह्या काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. गायींच्या सानिध्यात राहणं, साधी राहणीमान ठेवून स्वतःसाठी अन्न म्हणजे शिजवणं, हे स्वतःसाठी धान्य पिकवणं आणि गायींच्या सानिध्यात राहण्यामुळे जे आपल्या आध्यात्मिक विकासासाठी ह्या सगळ्या गोष्टी पूरक ठरतात. Of course, these subject matters are very deep and generally take a good amount of time. We have limited time. And the kitchen door has already opened. तर ह्या विषयाला समजायला बराच वेळ लागणार आहे, पण आपल्याकडे सीमित वेळ आहे आणि किचनचे पण दरवाजे आता उघडलेले आहेत. I don't know about people in the back, but we can smell the prasadam. मागच्या लोकांना येते की नाही माहिती, पण आम्हाला इथे सुगंध येतोय प्रसादाचा. Yeah, so we won't keep you very long here. I would like to invite devotees to those especially who have possibly not yet
obtain a copy of the Bhagavad Gita. That is the very beginning of all knowledge and understanding. Try to get a copy of the Bhagavad Gita, and those, because we don't have it in Marathi language at present, but those who know English may also avail of a copy of this book speaking about Varnashrama. They just arrived today actually from Hyderabad. तर मी श्रद्धेशेवटी तुम्हा सर्वांना हीच विनंती करतो की ज्यांच्याकडे भगवद्गीता नसेल त्यांनी भगवद्गीता आज तुम्ही घ्या, जे आपल्या ज्ञानाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि ज्यांच्याकडे भगवद्गीता असेल ते हे जे दुसरा ग्रंथ तुम्हाला दाखवला स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम, याचा तुम्ही लाभ घेऊ शकता, जे सध्या इंग्रजी भाषेमध्येच आहे आणि दैवयोगाने ते आजच शास्त्रामध्ये आलेले आहेत. हरी बोल. So thank you all very much for being a very attentive audience, and may Krishna, may specifically Shri Sri Radha Vrindavan Chandra and Shri Shri Gaura Nitai. I heard this morning that very soon Shri Shri Gaura Nitai will manifest in a special way here. May they all give you their full blessings so that all of us, we can deepen our understanding and appreciation of dharma, both spiritual swadharma and material swadharma. तर मी श्री श्री राधा वृंदावन चंद्र आणि श्री श्री गौर निताय यांच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज म्हणाले की मला सकाळीच बातमी मिळाली की श्री श्री गौर नितायांचं आगमन लवकरच आपल्या केंद्रामध्ये होणार आहे. तर महाराज म्हणतात की मी यांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि आपला आध्यात्मिक स्वधर्म आणि भौतिक स्वधर्म समजण्यासाठी योग्य ती शक्ती आणि बुद्धी प्राप्त होईल. हरी बोल. हरी बोल. Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Hare. Jai Sri Prabhupada ki. Jai. परमपूज्य भक्ती राघव